आठवले यांना सुद्धा पीएमओकडून फोन आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, रामदास आठवले यांना सुद्धा आता पीएमओकडून फोन आलेला आहे आणि मंत्रिपदासाठी फोन आल्याचं कळतंय। तर आपण पाहिलं की रक्षा खडसे, नितीन गडकरी, राजनाथ सिंग आणि यांच्यानंतर रामदास आठवले यांना सुद्धा आता मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे आणि रामदास आठवले सुद्धा आता संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेतील। रामदास आठवले सुद्धा मोदी मंत्रिमंडळात असणार आहेत आणि रामदास आठवलेंना शपथविधीसाठी हा फोन आलेला आहे। रामदास आठवले सुद्धा आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतील। महत्त्वाची आणि मोठी बातमी आणि ही दृश्य आपण पाहतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की नितीन गडकरी, राजनाथ सिंग यांच्यानंतर रक्षा खडसे आणि आता रामदास आठवले यांना सुद्धा पीएमओकडून फोन आलेला आहे, मंत्रिमंडळासाठी फोन आलेला आहे। आता संध्याकाळी ते शपथ घेतील। अत्यंत बरोबर आहे। आपण पाहिलं यापूर्वी रक्षा खडसे यांना दूरध्वनी आलेला आहे पीएमओ कार्यालयाकडून आणि आता त्यानंतर रामदास आठवले यांना देखील मंत्रिपदाबाबत फोन आल्याची माहिती मिळते आहे। आज जो शपथविधी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अन्य काही जे महत्वाचे मंत्री शपथ घेणार आहेत, या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी ज्या नेत्यांची, खासदारांची वर्णी लागलेली आहे त्यांना फोन यायला सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय। यात रामदास आठवले